शेतकरी बांधवांनो, आत्ताच काही मिनिटांपूर्वी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, ज्या 2000 रुपयांसाठी तुमचे डोळे रोज मोबाईलच्या स्क्रीनवर खिळलेले होते, तोच निर्णय अखेर आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय आज झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण आजपासूनच सुरू झाले आहे. राज्य सरकारने 3 याद्या जाहीर केल्या आहेत आणि पहिल्या यादीनुसार आज 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. कारण तुमचा जिल्हा यादीत आहे का, तुम्ही पात्र आहात का, कोणत्या बँकेत पैसे जमा होणार, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. शेतकरी बांधवांनो, आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बरेच शेतकरी विचारत होते की PM किसानचा 23वा हप्ता आला, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का आला नाही? तर याचे उत्तर अगदी सोपे आहे. केंद्र सरकारची PM किसान योजना ही वेगळी आहे आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही वेगळी आहे. या दोन्ही योजनांचे वेळापत्रक वेगळे असते. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्र येतील असे नेहमी होत नाही. काही वेळा येतात, परंतु हमखास होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का रखडला होता, याचे कारण देखील सरकारने आता सांगितले आहे. या जिल्ह्यांमधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुठलीही अडचण नाही. आज रात्री 12 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा होणार आहेत. सकाळपासून बँका उघडल्या आहेत आणि प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात पैशांचे वितरण होत आहे. त्यामुळे जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर घाबरू नका. पुढच्या 1 ते 2 तासात मेसेज येईल. शेतकरी बांधवांनो, आता सांगतो पात्रतेसाठी काय काय लागते. हे नीट समजून घ्या, कारण यामध्ये एखादी गोष्ट चुकली तर 9व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. पहिली अट: ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळाला आहे आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळाला आहे, फक्त त्यांच्याच खात्यात 9व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. दुसरी अट: आधार कार्ड बँक खात्याशी पूर्णपणे लिंक असणे आवश्यक आहे. जर लिंक नसेल तर आत्ताच बँकेत जाऊन लिंक करा. तिसरी अट: eKYC प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक आहे. जर eKYC अपूर्ण असेल तर तातडीने ती पूर्ण करा, कारण eKYC नसेल तर सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार नाही. चौथी अट: वार्षिक उत्पन्न 2 लाख ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेच्या यादीतून कापले जाणार आहात. पाचवी अट: केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. पांढरे रेशन कार्ड धारकांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. सहावी अट: 4 चाकी वाहन नसणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही. फक्त गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे. सातवी अट: मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे, कारण जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा सर्वात आधी मोबाईलवर मेसेज येतो. जर मोबाईल लिंक नसेल तर मेसेज येणार नाही. शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुमचे आधार कार्ड 15 वर्षापेक्षा जुने असेल तर लगेच ते अपडेट करा, कारण जुन्या आधार कार्डमुळे देखील पैसे जमा होण्यात अडचणी येतात. आधार अपडेट करण्यासाठी तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जा आणि बायोमेट्रिक अपडेट करून घ्या. हे केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, आता सांगतो कोणत्या बँकांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. सरकारने काही प्रमुख बँकांची निवड केली आहे. पोस्ट ऑफिस बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात आधी निधी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक या बँकांमध्ये देखील लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये देखील निधी जमा होणार असून
तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक असेल तर लवकरच मेसेज येईल. शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आजच पहिल्या टप्प्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे ते बघा. आपला जिल्हा यादीत आहे का ते नीट ऐका. पहिला जिल्हा यवतमाळ. यवतमाळ जिल्हा या यादीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सर्वात आधी 2,000 रुपये जमा होणार आहेत. यवतमाळचे शेतकरी बांधव आनंदाने मोबाईल चेक करत आहेत. दुसरा जिल्हा वर्धा. वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आज मिळणार असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिसरा जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे. डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. चौथा जिल्हा अकोला. अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना आजच या हप्त्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाचवा जिल्हा वाशिम. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजचा दिवस सर्वात आनंदाचा आहे. ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांच्या खात्यात लवकरच पैसे येणार आहेत. सहावा जिल्हा अमरावती. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा होणार आहे. सातवा जिल्हा हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र असाल तर आजच तुमच्या खात्यात 2,000 रुपये येणार आहेत. मोबाईल नजरेसमोर ठेवा. आठवा जिल्हा लातूर. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. नववा जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आज मिळणार असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 10वा जिल्हा धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव महिनोमहिने या हप्त्याची वाट पाहत होते. आज अखेर त्यांची प्रतीक्षा संपत आहे. 11वा जिल्हा बीड. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज निधी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. 12वा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस सर्वात मोठा आनंदाचा आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा देखील या यादीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत असेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होणार आहेत. सकाळपासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात वितरण होत असल्याने तुमच्या जिल्ह्याचा नंबर आला की लगेच मोबाईलवर मेसेज येईल. शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा या पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका. सरकारने 3 याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार उरलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये वितरण होणार आहे. त्यासाठी आत्ताच तयारी करा. आधार बँकेशी लिंक नसेल तर लिंक करा. ई-केवायसी अपूर्ण असेल तर पूर्ण करा. मोबाईल नंबर बँकेशी लिंक नसेल तर लिंक करा. कारण या गोष्टी व्यवस्थित असतील तरच तुम्हाला पुढच्या टप्प्यात लाभ मिळेल. शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावर या विषयावर अनेक अफवा पसरत आहेत. कोणी म्हणतो या दिवशी येईल, कोणी म्हणतो त्या दिवशी येईल. परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवा. आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घोषणा केली आहे. बँकांना आदेश दिले आहेत. वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीचा सारांश सांगतो. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू झाले आहे. 12 जिल्ह्यांमध्ये आजच पहिल्या टप्प्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला एका जिल्ह्यात वितरण होत आहे. पीएम किसानचा 23वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता मिळालेले पात्र शेतकरीच या हप्त्यासाठी पात्र आहेत. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि उत्पन्न मर्यादा या सर्व अटी पूर्ण केल्या तरच लाभ मिळणार आहे.
उरलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये वितरण होणार आहे. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. कारण ही माहिती वेळेत मिळाली तर एखाद्या शेतकऱ्याचे 2,000 रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह.